नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय आहे खरड छाटणीमध्ये अंतिम टप्प्यात काडी परिपक्वता होत असताना बागेमध्ये तणनाशक वापरताना कधी वापरलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्या काडीची परिपक्वता होत असताना अंतिम टप्प्यात आपण कशा पद्धतीने कामकाज त्या ठिकाणी केलं पाहिजे। प्रामुख्याने नीट व्हिडिओचा विषय लक्षात घ्या की ज्या वेळेस आपली काडी परिपक्वता होते, जे लवकर छाटलेल्या बागा आहेत, मार्च एंड असेल एप्रिलच्या 10-15 तारखेपर्यंत त्या बऱ्यापैकी 90-95-100% पर्यंत काडी ही परिपक्वता त्या ठिकाणी झालेली आहे। जरी झालेली नसेल किंवा काडी वरतून चॉकलेटी तपकिरी रंगाची दिसते, आतमधला पीत त्या पद्धतीने जर भरलेला असेल तर कुठल्याही पद्धतीमध्ये फवारणी करायची गरज नाही। एखादा बोर्डोचा स्प्रे साधारणतः 0.50% म्हणजे 200 लिटर पाण्यामधून 750 ते 800 ग्रॅम पर्यंत इन्स्टंट चुना, 1500 ते 1800 ग्रॅम पर्यंत मोरचूत, सल्फर 200 ग्रॅम आणि टिल्ट 100 साधारणतः 25 ते 30 मिली असा एक फवारा त्या ठिकाणी देऊन आपलं कामकाज त्या ठिकाणी थांबवलं गेलं पाहिजे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याचशा शेतकऱ्यांना विचारणा होते, आता आपण जर बघितलं या बागेमध्ये हे तण जर पूर्ण बघितलं आपण इथं हे इथं तणनाशकची फवारणी का करत नाहीये। आपल्याला एक्सेस जो नायट्रोजन आहे किंवा काडी परिपक्वतेच्या दिशेने उशिरा छाटलेल्या बागा आहेत, लवकर छाटलेल्या बागा आहेत, आपल्याला ऑक्टोबर मध्ये छाटणी घ्यायची गोडीबारची किंवा कोणाला सप्टेंबर मध्ये घ्यायची, कोणाला ऑगस्टच्या मध्यावधीमध्ये घ्यायची असेल अर्ली मध्ये, तरी देखील तणनाशकचा वापर हा कधी केला पाहिजे हा महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे। व्हिडिओचा विषय तो आहे की द्राक्ष बागेत गोडीबार छाटणीच्या अगोदर तणनाशकचा वापर कधी आणि कसा करावा। नीट लक्षात घ्या, व्हिडिओचा विषय आहे खरड छाटणी नंतर गोडीबार छाटणीच्या अगोदर तणनाशकचा वापर कधी आणि कसा करावा, जेणेकरून आपल्या द्राक्षवेलीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। त्याचप्रमाणे तणनाशकचा वापर केल्यानंतर आपल्याला आपल्या काडीला कुठलीही इजा होणार नाही आणि येणारा माल चांगल्या दर्जाचा आपल्याला गोडीबार छाटणीमध्ये मिळेल। मग त्यासाठी आपण साधारणतः 15 ऑगस्ट पर्यंत आपण हा 2024 चा व्हिडिओ आहे, 15 ऑगस्ट पर्यंत तणनाशकला थांबून घ्यायचे। तण याच्यापेक्षा ह्या हाईट पर्यंत आलं तरी चालेल। मग तणनाशक वापरताना आपण कुठलंही त्या ठिकाणी स्वीप पॉवर असेल, राऊंडअप असेल, ग्लायसेल असेल, वेगवेगळ्या मार्केटमध्ये नावाने तणनाशक आहे, त्याचा वापर करत असताना त्या तणनाशकामध्ये सिलिकॉन युक्त स्प्रेडर PSS 1122 200 लिटरला 100 मिली आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 500 मिली मेटाबिट आणि 100 ते 150 मिली क्लोरो हे कीटकनाशक टाकायला विसरू नका। त्याचा फायदा 2 ते 3 गोष्टींना तुम्हाला होणार आहे। जो मिलीबग तुम्हाला ज्या मिलीबगमुळे 25-30 हजाराच्या औषधांच्या फवारण्या वाढतात, त्याचप्रमाणे एक्सपोर्टचं काम करत असताना ज्या अडचणी येतात की पेपर रॅपिंग होतं, मिलीबगमुळे तुमचं हार्वेस्टिंग हे जिथं 80% होणार आहे तिथं 30-40%च होतं, त्या अडचणींपासून हा महत्त्वाचा तणनाशक सोबतची जी फवारणी आहे ती महत्त्वाची आहे। नीट लक्षात घ्या, 15 ऑगस्ट पासून तुम्ही साधारणतः 30 ऑगस्ट 5 सप्टेंबर पर्यंत तणनाशकची फवारणी वेगवेगळ्या आपल्या जसे छाटण्यांच्या तारखा असतील, ऑक्टोबर एंडला छाटणी असेल, ऑक्टोबर मध्ये असेल, सप्टेंबरला असेल, 15 ऑगस्ट पासून सुरुवात करा। तिथून 20-25 दिवस जसंही आपल्या बागाची गोडीबार छाटणीची 1-1.5 महिना अगोदर तारीख आहे, 15-20 दिवस आहे, त्यावेळेस ती फवारणी आपण केली पाहिजे। एकरी तणनाशकचा वापर तुम्ही कुठलंही तणनाशक घ्या, त्या ठिकाणी कृषी विक्रेत्याला त्याचं प्रमाण विचारून घ्या 200 लिटरचं आणि त्यामध्ये फिनिक्स हायटेकचं मेटाबिट 500 मिली आणि क्लोरीपायरीफॉस हा जो कंटेन आहे हे 150 ते 200 मिली आणि ग्रोस्टारचं सिलिकॉन युक्त स्प्रेडर जे आहे ते 100 मिली त्यामध्ये टाका। व्यवस्थितरित्या एकरी 400 ते 600 लिटर पाणी फवारून तणनाशकचा वापर त्या ठिकाणी करून घ्या। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या ठिकाणी तुमच्या बागेमध्ये गर्दी असेल, अशी गर्दी असेल त्या ठिकाणी ज्या कच्च्या हिरव्या काड्या असतील, जिथं सूर्यप्रकाश येत नाही, हिरवी काडी तिला सूर्यप्रकाशच मिळत नाही, त्या काड्या काढून टाका आणि परिपक्वतेसाठी तुम्हाला 2 ते 3 बोर्डोच्या फवारण्या ज्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी तुम्ही 2 फवारण्या केल्या असेल अजून 3 फवारण्या करा। 3 फवारण्या करताना पहिल्या फवारणीमध्ये चुना इन्स्टंट 750 ग्रॅम, मोरचूत 1.5 किलो, सल्फर 200 ग्रॅम, टिल्ट 25 मिली घ्या। त्यानंतर 8 ते 10 दिवसाचा गॅप जाऊ द्या। त्यानंतर फवारणी घेत असताना SOP सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर त्या ठिकाणी 200 लिटरला 1 किलो, सल्फर 200 ग्रॅम असा त्या ठिकाणी वापर करा, ती फवारणी घ्या। त्यानंतर परत 6-7-8 दिवस जाऊ द्या। परत एकदा बोर्डो घेत असताना चुना तेवढाच घ्या, मोरचूत तेवढाच घ्या, सल्फर तेवढाच घ्या, त्याच्यामध्ये SOP टाकायला विसरू नका। आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी फवारणी करत असताना जर
काडीला रिंग पडत असेल, काडीला रिंग वॉटर डिप्लोडिया ज्याला आपण म्हणतो, काडीला रिंग पडते, काडी अर्धवट पिकते, काडी पुढे सरकत नाहीये, परिपक्वता पुढे सरकत नाही, अशा वेळेस त्या ठिकाणी एक फवारणी तुम्हाला महत्वाची सांगतो. ती फवारणी आहे, महत्वाची फवारणी आहे अल्ट्राबॅक 200 लिटरला 250 ते 300 मिली, टचअप 500 ग्रॅम, गुळ 150 ते 200 ग्रॅम आणि DAP डाय अमोनियम फॉस्फेट 1846 ची 1 किलोची फक्त आणि फक्त निवळी. नीट लक्षात घ्या, 4 गोष्टी एकत्र घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे तुमची अल्ट्राबॅक 250 ते 300 मिली, प्रमाण आहे 200 लिटरचं. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे ग्रोस्टार कंपनीचं टचअप हे नावाचं जे बुरशीनाशक आहे ते 500 ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे. गुळ 150 ते 200 ग्रॅम घ्यायचा आहे. DAP डाय अमोनियम फॉस्फेट ज्याला 1846 नावाने, सम्राट नावाने तुम्ही ओळखतात. कारण काय होतं, कंटेंटची भाषा जे सुज्ञ शेतकरी आहे त्यांनाच समजते, जे अज्ञान शेतकरी आहे त्यांना समजत नाही. म्हणून त्या ठिकाणी व्यापारी नावाचा मी उल्लेख करतो. 1846 नाव हे प्रसिद्ध आहे. 1846 म्हणा किंवा सम्राट म्हणा, डाय अमोनियम फॉस्फेट लवकर शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. त्या 1846 ची 1 किलोची फक्त आणि फक्त निवळी घ्यायची आहे. रात्रभर भिजत टाका, वरचं पाणी घ्या, बाकीचा चोथा फेकून द्या, एकत्र करून ती फवारणी करा. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील. आणि चांगल्या पद्धतीत शेवटपर्यंत 180 दिवसापर्यंत जर तुम्ही खरड छाटणीनंतर पानं टिकून ठेवले तर तुम्हाला गोळीबार छाटणीमध्ये कुठल्याही पद्धतीत अडचण येणार नाही. आणि ती अडचण येऊ नये म्हणून तणनाशकचा वापर जेवढा उशिरा करता येईल 15 ऑगस्टच्या आत करू नका. तणनाशक सोबत नक्कीच मी जे सांगितलं मेटाबिट असेल, क्लोरो असेल, PAA 1122 असेल त्याचा वापर करा. त्याच्यामुळे तुम्हाला खोडकीड असेल, मिलीबगचा प्रादुर्भाव तुमच्याकडे खूप कमी होईल आणि जास्त मिलीबग संदर्भामध्ये तुम्हाला अडचणी येणार नाहीत. काडी परिपक्वता असेल त्यासाठी पानं टिकून ठेवणे, गर्दी कमी करणे, तळातील पानं काढणे, या गोष्टी मी अगोदरही सांगितले. खरड छाटणीमध्ये जेवढं चांगलं काम तुम्ही अंतिम टप्प्यातल्या 2-3 महिन्यामध्ये कराल, म्हणजे 100 दिवस झाले, अजून आपल्याला 100 दिवसानंतर छाटणी करायची गोळीबारची. सुरू आहे महिना हा जुलै. जुलैच्या तुम्ही साधारणतः 29 जुलैला हा व्हिडिओ बघतायत. ऑगस्ट महिना बाकी आहे, सप्टेंबर बाकी आहे, ऑक्टोबर अर्धा बाकी आहे, 60, 70, 80, 90 दिवस तुमच्याकडे बाकी आहे. काडी परिपक्वता कमी प्रमाणात आहे, गर्दी आहे, ते पानं काढून घ्या. बोर्डोच्या फवारण्या व्यवस्थितरित्या करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये पानं शेवटपर्यंत टिकून ठेवून गोळीबार छाटणी करा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्याने अडचणी येणार नाही. मिलीबग असेल, घड जिरणे असेल, बऱ्याचशा काही, त्याचप्रमाणे छोटा बंच निघणे, म्हणजे गोळीबार छाटणीनंतर घड बारीक निघणे, तो स्ट्रॉंग न निघणे, याच्या पाठीमागचे कारण नीट लक्षात घ्या. पाठीमागे बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आजचा हा खरड छाटणीमधील खूप दिवस झाले खरड छाटणी गोळीबारचे व्हिडिओ पुढच्या 15-20 दिवसामध्ये तुमच्यासाठी डॉक्टर किसानच्या माध्यमातून येतीलच. परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांची अजूनही काडी कच्ची आहे आणि तणनाशक कधी वापरायचं, कसं वापरायचं, बरेचसे शेतकरी विचारणा करतायत, त्या शेतकऱ्यांसाठी 15 ऑगस्ट नंतर तणनाशकचा वापर करा. जरी तुमची छाटणी 1 सप्टेंबरला असेल, 20 ऑगस्टला असेल, 20 ऑगस्टच्या शेतकऱ्यांनी 10 दिवस अगोदर जरी तणनाशकचा अशा पद्धतीने वापर केला तरी देखील तुम्हाला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी मिळेल. आणि प्रामुख्याने आपल्याला गोळीबार छाटणीमध्ये अर्ली असेल, लेट असेल, अगदी अर्ली असेल, लेट असेल, त्या ठिकाणी गोळीबार छाटणी केल्यानंतर जो 12वा, 13वा, 15वा, 16वा दिवस असतो, आला रे आला आणि गेला रे गेला, घड आला आणि तो जिरला, बाळीवर गेला, या गोष्टींपासून जर सावध राहायचं असेल तर खरड छाटणीमध्ये खूप चांगलं काम करणं गरजेचं आहे. पानांची किपिंग क्वालिटी असेल, त्याचप्रमाणे झालेला सूक्ष्मगडाचं पालन पोषण असेल, त्यासाठी NPKचा वापर करत असताना फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, वरतून बोर्डोच्या फवारण्या किती महत्त्वाच्या असतात हे वारंवार सांगूनही शेतकऱ्यांच्या जर लक्षात येत नसेल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना गोळीबार छाटणीपर्यंत पानं टिकवता येत नसतील त्यांनी द्राक्ष शेती कृपया करू नको, ही हात जोड अजिबात करू नका. तुम्हाला जर शेवटपर्यंत पानं टिकवता येत नाही, खरड छाटणी केली, काडी आळायला सुरुवात झाली, काडी पांढरी पडली, आता बागेत जायची गरज नाही, मी यात्रेला चाललो, मी इकडं चाललो, तिकडं चाललो, गोळीबार छाटणीच्या 15 दिवस अगोदर खूप मोठे बेसल डोस टाकले, मशागत केली, सगळ्या गोष्टी केल्या, खूप चांगली पेस्ट लावली आणि आता 11व्या दिवसापासून मार्केटमध्ये असे औषधं आहे की 6 दिवस कंटिन्यू मारले का घडच जिरणार नाही. परंतु तो घड तयार होताना जर तुम्ही काम केलं नाही तर कुठलंही औषध त्या ठिकाणी काम करणार नाही. ही गोष्ट लक्षात शेवटपर्यंत ठेवा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.